नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहापूर येथील ऐतिहासिक मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी पारंपरिक आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अभिषेक, अलंकार, आरती व कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. वाढती महागाई आणि खासगीकरण विरोधात आज भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महागाईवर नियंत्रण, रोजगार निर्मिती, रोजगार भत्ता आणि अन्नभाग्य योजनेअंतर्गत अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक मंडळ डिसेंबरच्या अखेरीस बेळगाव शहरासाठी 50 इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामधील बसेसची पहिली तुकडी नोव्हेंबरच्या सुरुवातीला दाखल होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त डिझेलवर चालणाऱ्या 100 बस ग्रामीण भागासाठी दिल्या जातील, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारच्या वाहतूक सेवांमध्ये सुधारणा होईल. इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगच्या सोयीसाठी बेळगाव विभागाने 5 जलद चार्जिंग केंद्र स्थापन करण्याची योजना आखली आहे. गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी स्थगित झाली नसून नाव नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज दिली. मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांनी थरावर थर रचून उपस्थितांची मने जिंकली. दहीहंडी पाहण्यासाठी लष्करी अधिकारी, शहरातील मान्यवर, जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावकरांच्या मनोरंजनासाठी बेळगावात पुन्हा एकदा दाखल झालेल्या रॅम्बो सर्कसला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सीपीएड मैदान, क्लब रोड, बेळगाव येथे दररोज 4 खेळ दाखवले जात असून आबालवृद्ध हे सर्कस पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मागील वर्षभरापासून जाग्यावर पडून असलेल्या फिरत्या पशुचिकित्सालयाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना आता गोठ्यापर्यंत उपचार उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील जनावरांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पशुसंगोपन खात्याच्या ताफ्यात 17 फिरती पशुचिकित्सालये दाखल झाली आहेत. ही फिरती पशुचिकित्सालये आता ॲक्शन मोडवर आल्याने जनावरांना घरोघरी उपचार मिळणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात कडधान्य आणि डाळींच्या दरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. प्रति किलो डाळीच्या किमती 20 ते 40 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक आणि गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे. 160 रुपये असणारी तूर डाळ 180 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता आमटीचा चटका सहन करावा लागणार आहे. सरकारने 5 गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये अन्नभाग्य योजनेचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 170 रुपये दिले जात आहेत. मात्र एका लाभार्थ्याचा निधी चक्क दुसऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा प्रकार घडत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या बेजबाबदारपणाचा फटका लाभार्थ्याला बसला आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात भात, ऊस, सोयाबीन, शेंगा, मका आणि बटाटा पिकाचे नुकसान झाले असून विजेचा अभाव, चारा टंचाई आणि कर्जामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त करण्याची मागणी अखंड कर्नाटक राज्य रयत संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. म्हैसूर विजापूर गोल घुमट एक्सप्रेस रेल्वे आता पंढरपूरपर्यंत धावणार आहे. बागलकोट येथे या रेल्वेचे आगमन होताच रेल्वे आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचे यशवंत बोधले महाराज यांच्या हस्ते पूजन करून स्वागत करण्यात आले. या भागातील पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी भक्तांना सोयीचे व्हावे याकरिता ही मागणी आंदोलन समितीतर्फे करण्यात येत होती. मागणी कार्य रूपात आल्याबद्दल आंदोलन समिती अध्यक्ष कुतुबुद्दीन काझी यांनी समाधान व्यक्त केले.
यंदा 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. 28 सप्टेंबर रोजी ईद सण आहे. हे दोन्ही सण शांतता व सलोख्यासह आनंदात साजरे करावेत. या सणात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन संकेश्वरचे पोलीस निरीक्षक SM अवजी यांनी केले. ते बुधवारी आयोजित केलेल्या शांतता सभेत बोलत होते. शांतता सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब शिरकोळी हे होते. चिकोडी शहरात वाहन घेऊन जायचं म्हटले की पहिला प्रश्न समोर येतो तो वाहन कुठे पार्क करायचे. खरंच हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. दुचाकी असो वा चारचाकी वाहन लावण्याचा गंभीर प्रश्न चिकोडी शहरवासियांना भेडसावत आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नागरिक दिसेल तिथे वाहने पार्क करताना दिसत आहेत. वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगर परिषद पोलीस यंत्रणेची नाही का, असा सवाल विचारला जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.